कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं शासनाचं कर्तव्य असून या कर्तव्य भावनेतून शासन नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मोरया गोसावी क्रीडा संकुल चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या हस्तांतरण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. समृद्धीची खरी निशाणी साहित्य आणि कला आहे असं सांगून फडणवीस म्हणाले, हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक, लोककला अशा विविध नाट्य प्रकारांनी रसिकांचं मनोरंजन केलंय. आपल्याकडील लोककला अत्यंत समृद्ध आहे. लोककला समृद्ध करून त्यातून अर्थार्जन व्हावं, लोककलेचे संवर्धन व्हावे यासाठी योजना तयार करण्यात येईल. स्वर्गीय विक्रम गोखले यांनी 2 एकर जागा वृद्ध कलावंतांसाठी दिली आहे. त्या ठिकाणी होणाऱ्या कामाचा आराखडा तयार करावा, त्यासाठी सर्व सहकार्य शासनातर्फे करण्यात येईल. प्रेक्षकांच्या जो निकट असतो तो अभिनेता असतो असं नमूद करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, समाजात संवेदनशीलता राहावी यासाठी नाट्य कलावंतांचं कार्य महत्त्वाचं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेकडे संवेदनशीलता नसल्यानं कृत्रिम बुद्धिमत्तेचा कितीही विकसित झाली तरी कला, नाटक, संगीत यावर परिणाम होणार नाही. अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्य संमेलनाला केशराचं शेत ही उपमा दिली आहे आणि 100वं नाट्य संमेलन म्हणजे केशरानं बहरलेलं उद्यान आहे असे गौरव उद्गार त्यांनी काढले. अमृता फडणवीस म्हणाले, 2035 साली महाराष्ट्राचा अमृत काळ असेल. यावेळी आपले सांस्कृतिक क्षेत्र कुठे असेल याचा विचार करण्याची गरज आहे. या क्षेत्राच्या विकासाची कल्पना कलावंत करू शकतात. शासन त्यासाठी आवश्यक सहकार्य करेल. मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी या देशातील रंगभूमी टिकवण्याचा प्रयत्न केलाय. मराठी रंगभूमी सर्वोत्तम असल्यानं ती टिकवणं, जगवणं आपली जबाबदारी आहे. मूकपट, बोलपट येऊनही नाटक संपलं नाही, कारण मराठी नाटकांनी समृद्ध रसिक तयार केला आणि मराठी रसिक जिवंत असेपर्यंत नाटक संपू शकत नाही. आज जागतिक स्तरावर मराठी रसिक असल्यानं जगात मराठी नाटक पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.